एक लग्न प्रेम कहाणी भाग 35. सिद्धार्थ आणि अंतरा दोघेही मुंबई शहरामध्ये पोहोचलेले होते. सिद्धार्थची गाडी त्याला न्यायला आलेली होती. सिद्धार्थच्या गाडीमध्ये सिद्धार्थ आणि अवनी दोघेही बसतात. सिद्धार्थ आधी अवनीला तिच्या घरी म्हणजेच जयच्या घरी सोडतो. अवनी तिच्या सगळ्या काही बॅग्स घेते आणि गाडीमधून उतरू लागते. अवनी घरामध्ये जातच होती तेवढा सिद्धार्थ अवनीला पाठीमागून आवाज देतो, अवनी. तेच सिद्धार्थच्या या आवाजाने अवनी पाठीमागे वळून बघते. सिद्धार्थ अवनीकडे बघून एक स्माईल देतो आणि हसत बोलतो, टेक केअर अवनी. खूप दमली असशील ना मनालीमध्ये. आता छान 2 ते 3 दिवस आराम कर. ऑफिसला तू नाही आलीस तरी चालेल, फक्त तू आराम कर, ओके. आणि अजिबात कसलंही टेन्शन घेऊ नकोस आणि कसलाही वेगळा विचार करू नकोस. हो, नक्कीच. सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनी हसत बोलते आणि तिच्या सगळ्या काही बॅग्स आवरतच घरामध्ये जाऊ लागते. तेच इकडे गाडीमध्ये बसलेला सिद्धार्थ जोपर्यंत अवनी दिसते तोपर्यंत अवनीकडे बघतच होता. अवनी जेव्हा दिसायची नाहीशी होते, ती घरामध्ये जाते, तेव्हा सिद्धार्थसुद्धा ड्रायव्हरला सांगतो आणि गाडी सुरू करायला बोलतो आणि तो सुद्धा त्याच्या घरी रवाना होतो. तेच इकडे अवनी तिच्या बॅग कशा तरी सावरत घरामध्ये येत होती. अवनीला आलेलं बघून अंजली बोलते, अवनी आलीस तू? तेच अंजलीला सुद्धा आलेलं बघून अवनी आश्चर्यचकित झालेली होती. हो, तुम्ही कधी आलात दिल्लीहून? अगं, आम्ही 2 दिवस झालं आलेलो आहोत. अच्छा, मग दादा कुठे आहे? आत्ता माझी आठवण झाली का? अवनीचे बोलणे ऐकून जय त्याच्या रूममधून बाहेर येत बोलतो, काय यार दादा, मला तुझी कायमच आठवण होते. अवनी जयला मिठी मारत बोलते, हो समजले किती आठवण होते ते, म्हणून एवढ्या दिवसात मला रोज कॉल करत होतीस ना. जय नाराज होऊन बोलतो, सॉरी दादा. असू दे, चालणारच. मनालीमध्ये तू एवढी बिझी होतीस ना, त्यामुळे तुला तुझ्या या लाडक्या दादाची आठवणसुद्धा आली नसेल ना. जय मुद्दामच अवनीला बोलतो. तेच जयचे बोलणे ऐकून अवनी तिच्या कमरेवरती दोन्ही हात ठेवते आणि थोड्याशा रागानेच जयकडे बघत बोलते, अच्छा, म्हणजे मी मनालीमध्ये बिझी होते. मग दादा, तू तरी फ्री होतास ना रे? का तू सुद्धा अंजली वहिनींसोबत बिझी होतास म्हणून तू मला कॉल अजिबात केला नाहीस? आता मात्र अवनीचं बोलणं ऐकून जय लाजू लागतो. तेच जयला असं लाजताना बघून, काहीच न बोलताना बघून अवनी बोलते, का आता का रे दादा? आता बोल ना, आता का खाली मान घालून तू लाजत आहेस? तेच अवनीचे बोलणे ऐकून अंजली अवनीच्या जवळ येत्याने बोलते, अगं अवनी नाही गं, तू तर मग समजतेस तसं काहीच नाही. ओ माय गॉड, माझी होणारी बहिणी लगेच माझ्या दादाची बाजू घ्यायला लागली वाटतं. आत्तापासूनच होणाऱ्या नवऱ्याची एवढी बाजू, मग लग्न झाल्यावर किती बाजू घेशील? अवनी बोलू लागते, यार अवनी, तू खूपच बोलू लागलीस हां, असं नाही का तुला वाटत? जय थोड्याशा रागानेच अवनीकडे बघत बोलतो, मग दादा, तू का बोललास की मी मनालीमध्ये बिझी असेल? तुम्ही बिझी होता हे तुम्ही का नाही सांगत? माझ्यावरच सगळं काही तुम्ही ढकलता. अवनी चिडून सोफ्यावरती बसते आणि हाताची घडी घालून दुसरीकडे रागाने बघू लागते. तेच अवनीला असं रागावलेलं बघून जय आणि अंजली दोघेही अवनीच्या दोन्ही बाजूला बसतात आणि अवनीच्या हातावरती हात ठेवून बोलतात, अवनी, तू समजतेस तसं खरंच काही नाही गं. सॉरी, खरंच एवढं काम होतं की कॉल करायचा लक्षातच नाही राहिले आणि तू सुद्धा तिकडे बिझनेससाठी बिझी असेल म्हणून आम्ही सुद्धा तुला कॉल केला नाही. जय अवनीला समजावण्याचा प्रयत्न करू लागतो. ते जयचे बोलणे ऐकून अवनी हसते आणि बोलते, इट्स ओके यार दादा, मी सुद्धा तुमची मस्करीच करत होते. हुश, मला वाटलं माझी होणारी नणंद आमच्यावरती रागवली की काय. अवनीचे बोलणे ऐकून अंजली एक दीर्घ श्वास घेत बोलते. तेच अंजलीचे बोलणे ऐकून इकडे अवनीसुद्धा हसते आणि बोलते, माझी होणारी लाडकी बहिणी, मी कशी तुझ्यावरती रागवेन गं? पण अवनी, ते सगळं काही जाऊ दे. मला सांग, तुझी ही बिझनेस ट्रिप कशी झाली? तुला तिथे काही शिकायला मिळाले की नाही?
हे बघ अवनी, बाहेर बिझनेस ट्रिपमध्ये गेल्यानंतर ना खूप काही चांगलं शिकायला मिळत असतं. तिथलं कल्चर समजतं, बऱ्याच काही गोष्टींचं नॉलेज येतं. यासाठी तर या बिझनेस ट्रिप असतात ना. बाहेरचे लोक कशा पद्धतीने बिझनेस करतात हे आपल्याला समजतं. त्यांची बिझनेसबद्दलची भावना समजते. अवनी, तुझा अनुभव काय होता सांग ना. जय अवनीकडे बघून तिला विचारतो. आता मात्र जयचे बोलणे ऐकून अवनी शांतच बसते, कारण तिला तर बिझनेस ट्रिपचा काहीच अनुभव आलेला नव्हता. तिने एकही मीटिंग अटेंड केली नव्हती. ती तिच्या स्वप्नांमध्ये हरवून जाते. ती आणि सिद्धार्थने घालवलेला वेळ, तो क्षण तिच्या डोळ्यासमोर येऊ लागतो आणि अवनी गालातल्या गालात हसतच त्या क्षणामध्ये हरवून जाते. अवनीला एवढं हरवलेलं बघून जय अवनीच्या डोळ्यासमोर हात फिरवतो आणि बोलतो, हॅलो अवनी, कुठे हरवलीस? मी काहीतरी तुला विचारत आहे. एवढा कसला तू विचार करत आहेस? जयच्या बोलण्याने अवनी आता भानावरती येते. भाई, मला खूप काही शिकायला मिळालं. हो अवनी, आय नो, ते तुझ्या चेहऱ्यावरूनच दिसत आहे. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद सगळं काही सांगत आहे. पण अवनी, नक्की तिथं काय शिकायला मिळालं ते सांग ना. ते दादा. आता मात्र अवनीला पुढे काय बोलावं तेच समजत नव्हतं. जय, अंजली, तुम्ही आता दोघेही याबद्दल नंतर बोला. अवनी, आधी जाऊन तू फ्रेश हो. दमली असशील ना. अंजली बोलते. हो ते, पण त्याआधी तुमच्यासाठी मी गिफ्ट्स आणलेले आहेत, ते तरी बघा. अवनी पटकनच विषय बदलला म्हणून खुश होते आणि ती पटकन तिची बॅग ओपन करते आणि जय अंजलीला गिफ्ट्स देऊ लागते. अरे बापरे, आमच्यासाठी गिफ्टसुद्धा आणलेस तू? जय हसत बोलतो. हो, तू तर माझ्यासाठी काहीच आणत नाहीस ना, म्हणून मीच तुझ्यासाठी, तुमच्या दोघांसाठीही हे छान छान गिफ्ट्स घेऊन आलेले आहे. मग कसे वाटले तुम्हाला हे गिफ्ट्स? आवडले ना? हो, खूप आवडले. आता जा, फ्रेश हो. अंजली बोलते. हो, जाते. अवनी बोलते आणि तिची बॅग घेऊन तिच्या रूममध्ये निघून जाते. अंजू, तू बघितलेस का? आपली अवनी आज किती खुश आहे. पहिल्यापेक्षा तिच्या चेहऱ्यावर आता जास्तच आनंद दिसून येत आहे. मनालीला ती जाऊन आली आहे हे खरंच खूप चांगले झाले बघ. असेच तिने बाहेर फिरून आले की तिला थोडा चेंज होईल आणि ती आणखीन जास्त खुश होईल. हो रे जय, बरे झाले अवनी बाहेर बिझनेस ट्रिपसाठी जाऊन आली, त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तरी परत आला. आता आपली अवनी अशीच कायम आनंदी राहू दे हीच इच्छा आहे. जय आणि अंजली दोघेही बोलत होते. तेच इकडे सिद्धार्थसुद्धा त्याच्या घरी निघून जातो. सिद्धार्थ खरं तर त्याच्या फॅमिली मेंबरमधल्या कोणालाच तो कुठे जात आहे, कोणासोबत जात आहे अजिबात त्याने सांगितलेले नव्हते. सिद्धार्थ, तू एवढ्या दिवसांनी घरी परत आहेस? सिद्धार्थची मॉम रागाने सिद्धार्थला आलेलं बघून बोलते. सॉरी मॉम. सिद्धार्थ त्याच्या मॉमला मिठी मारत बोलतो. काय सॉरी हे तुझ्याजवळ ठेव. इथे या एका आईची काय अवस्था होत असेल हे सिद्धार्थ तुला अजिबात समजणार नाही रे. तू कुठे जात आहेस हे तरी सांगून जायचेस ना मला. तू कोणालाच काही सांगत नाहीस. कोणालाच माहिती नव्हते की तू कुठे जात आहेस. तू फक्त ऑफिसच्या कामासाठी जात आहेस एवढंच सांगून गेलास. इथे घरच्यांची काळजी तुला नाही का? मॉम, विकीला मी सर्व काही सांगितले होते, डोंट वरी. एक आईची अवस्था तुला नाही समजणार सिद्धार्थ. मी काळजी करत असते. कधी जातोस कधी येतोस काहीच कल्पना नसते आम्हाला. मॉम सॉरी. मी अवनीसोबत बाहेर मनालीला गेलेलो होतो. आमच्या दोघांमध्ये आता काय सुरू आहे तुला माहिती आहे ना. आमच्या दोघांमधला दुरावा संपवण्यासाठी मी तिला घेऊन गेलो होतो. डोंट वरी मॉम, टेन्शन घेण्याचं काहीही कारण नाही. काय म्हणजे तू अवनीसोबत बाहेर गेलेला होतास आणि ते सुद्धा एवढ्या लांब मनालीला? आणि तू मला हे सगळं काही आत्ता सांगतोयस? जाताना तरी तू मला सगळं काही सांगून जायचेस ना. सॉरी मॉम. सगळं काही इतक्या गडबडीत अचानक प्लॅन ठरला त्यामुळे मी लगेचच निघून गेलो. सिद्धार्थ, हे सगळं काही जाऊ दे. मला तू सांग, आपली अवनी कशी आहे आणि ती आता तुझ्याशी नीट वागते ना रे? मॉम, सगळं काही आता तरी ठीक आहे बघ. अवनीसुद्धा माझ्याशी नीट बोलते. आता मला लवकरात लवकर त्या अंतराला आमच्या दोघांच्याही आयुष्यातून कायमचंच दूर घालवायचं आहे. सिद्धार्थ काहीतरी विचार करत बोलतो. तेच सिद्धार्थची मॉम बोलते. सिद्धार्थ, अंतरा तर मला अजिबात आवडत नाही रे. तू का तिला आपल्या त्या घरामध्ये राहायला जागा दिलेली आहेस? हे बघ सिद्धार्थ, लवकरात लवकर
त्या घरातून तू तिला बाहेर काढ. मला ती आपल्या त्या घरामध्ये सुद्धा नको आहे. हो मॉम, फक्त थोडे दिवसांची वाट बघ. नंतर सगळं काही सत्य मी सगळ्यांसमोर बाहेर आणेन. फक्त आता याबद्दल तू कोणालाही बोलू नकोस. आणि मी आणि अवनी बाहेर गेलेलो होतो हे सुद्धा तू प्लीज कोणाजवळसुद्धा बोलू नकोस. हो सिद्धार्थ, डोंट वरी. मी नाही कोणाला सांगत. पण सिद्धार्थ, जे काही करायचं आहे ते जपून कर. कारण ती अंतरा खूपच हुशार मुलगी आहे. डोंट वरी मॉम, आता मी तिला पुरून उरेल. तू फक्त बघच. सिद्धार्थ, मला लवकरात लवकर माझी सून या घरात परत हवी आहे बघ. तुमच्या दोघांचाही संसार मला बघायचा आहे. लवकरात लवकर आपल्या अवनीला तू घरी परत आण रे. हो मॉम, मला सुद्धा तुला जे हवं आहे ना तेच हवं आहे. कुठून मला ती घाणेरडी बुद्धी सुचली आणि मी त्या नालायक अंतराला प्रपोज केले काय माहिती. तिच्या प्रेमात पडलो कसं हेच मला समजत नाही. ती खूप नालायक स्वार्थी मुलगी निघाली अगं. तिने कायम स्वतःचा स्वार्थ साधला. फक्त पैशांसाठी तिने माझ्यावरती प्रेम केलेलं होतं. मी मिळालो की तिच्या हातात सगळी काही पावर येईल असं तिला वाटत होतं. पण मी मात्र ती माझ्यावर खरंच प्रेम करते असं समजून होतो. पण बरं झालं माझा तो भ्रम दूर झाला. आता मॉम तू बघच, काय होईल याचे परिणाम ती लवकरच बघेल. हो सिद्धार्थ, सगळं काही तुझ्या मनाप्रमाणेच होईल. आता जास्त टेन्शन घेऊ नकोस. जा आवर, रूममध्ये जाऊन फ्रेश हो. हो मॉम, मी जातो, फ्रेश होतो. सिद्धार्थ बोलतो आणि तो सुद्धा त्याच्या रूममध्ये निघून जातो. तेच तिकडे अंतरा तिच्या रूममध्ये बसून सिद्धार्थ आणि अवनी या दोघांचाही विचार करत होती. दोघे सोबतच बाहेर गेले. दोघांचीही भेट नाही. कदाचित ते दोघे एकत्र तरी बाहेर गेले नसतील ना, अशी शंका सारखी अंतराच्या मनात येत होती. सिद्धार्थ घरी असून भेटत नाही आणि अवनी दिल्लीला गेली आहे. असं कसं अचानकच दोघं एकत्र बाहेर जाऊ शकतात याची शंका तिच्या मनामध्ये येत होती. या सगळ्या घटनेचा विचार करत अंतरा पटकन सिद्धार्थला कॉल करते. सिद्धार्थ तिकडे फक्त रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन बाहेर आलेला होता. तेच सिद्धार्थ कॉल रिसीव्ह करतो. हॅलो सिद्धार्थ, अरे किती दिवसांपासून तुझे काम सुरू आहे. तू मला कधी भेटणार आहेस मला सिद्धार्थ, समजेल का? आता माझी खरंच सिद्धार्थ सहनशक्ती संपत चाललेली आहे. मला तुला लवकरात लवकर भेटायचं आहे. सिद्धार्थने कॉल रिसीव्ह केल्याबरोबरच अंतरा एका दमात जे काही आहे ते सगळं काही बोलून टाकते. तेच इकडे सिद्धार्थ थोडा इरिटेट होतो, पण तरीही स्वतःला नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत बोलतो. हो बेबी, मी तुला लवकरच भेटेन. इतकी का तू चिडचिड करत आहेस? माझं काम आत्ताच झालेलं आहे बघ. मी आज रात्री तुला नक्कीच भेटेन. ओके सिद्धार्थ, चालेल. मग कुठे भेटायचे आहे ते तू मला सांग, आपण तिथे भेटूया. सिद्धार्थ थोड्या प्रेमानेच अंतराशी बोलत होता. सिद्धार्थ प्रेमाने बोललेलं बघून आता मात्र अंतराचा राग लगेचच निघून गेलेला होता. त्यात सिद्धार्थ तिला बेबीसुद्धा बोललेला होता. अंतरा आनंदाने बोलते. खरंच सिद्धार्थ, आज तू मला रात्री नक्की भेटशील ना? हो बेबी, मी तुला आज रात्री नक्कीच भेटेन. तू सांग ना कुठे भेटायचं आहे आपण? आता मी एकदम निवांत आहे बघ. माझी कामंसुद्धा झालेली आहेत. सिद्धार्थ, मला वाटतं आपण इथेच माझ्या घरी भेटूया का? तुझं घर? लायकी तरी आहे का तुझं घर बोलायची? स्वतःचं घर बोलते. अंतराचे बोलणे ऐकून सिद्धार्थ मनातच विचार करू लागतो आणि परत, काय झालं सिद्धार्थ, भेटूया ना माझ्या घरी? हो चालेल, भेटूया ना, आपण तिथेच भेटूया. मी रात्री 6 नंतर तिथे येईन. ओके चालेल. अंतरा आनंदाने बोलते आणि कॉल कट करते. तेच इकडे सिद्धार्थ कॉल कट झालेला बघून स्वतःच्या मनाशी बोलतो. अंतरा, आता मी तुला सोडणार नाही. तुझी उलटी गिनती सुरू झाली. तुझे चांगले दिवस संपले असं समज. आता तू माझ्या जाळ्यात कशी हळूवारपणे ओढली जातेस हे तू फक्त बघतच राहा. सिद्धार्थच्या डोक्यामध्ये नक्कीच काहीतरी एक मोठा प्लॅन सुरू होता आणि तो त्याच्या प्लॅननुसारच आता काम करत होता. त्याने त्याच्या प्लॅनची पूर्णपणे एक आखणी केलेली होती. तिकडे अवनीच्या मनामध्ये सुद्धा अंतराबद्दल विचार येत होता. अवनी विचार करतच पटकन अंतराला कॉल करते. इकडे अंतरा कॉल रिसीव्ह करते. हॅलो अंतरा, बोल ना, आपण भेटायचे होते.
तू तशी बोलली होतीस ना? हां हो अवनी, मी बोलले होते तसे तुला. तू आली नाहीस का अजून दिल्लीहून? अगं हो, मी आलेले आहे दिल्लीहून. आता मी फ्री आहे. आपण कुठे भेटायचं सांग, मी तिथे भेटू शकते तुला. ओके चालेल. उद्या सकाळी 11 वाजता अवनी तू मला भेटशील का? खूप महत्त्वाचं माझं काम आहे. हो अंतरा चालेल, मी तुला उद्या 11 वाजता नक्कीच भेटेन. पण कशा संबंधित भेटायचं आहे मला समजेल का? अवनी काही नाही गं, डोंट वरी. असंच ना, मला थोडं तुला भेटायचं आहे. ते तुला उद्या समजेलच. बाकी टेन्शनचं काहीच कारण नाही, डोंट वरी. ओके चालेल, अवनी बोलते. ओके बाय. अंतरा बोलते आणि तीसुद्धा पटकन तयार होऊ लागते. कारण सिद्धार्थ संध्याकाळी तिला भेटायला तिथे येणार होता. सिद्धार्थसमोर चांगला ड्रेस घालून मेकअप करून जावे असे अंतराच्या मनामध्ये आलेले होते. त्यामुळे सिद्धार्थ तिला बघून लगेचच इम्प्रेस होईल. पण तिला मात्र हे माहिती नव्हते की सिद्धार्थला तिच्याविषयी काहीही वाटत नाही. तिने कितीही मॉडर्न कपडे घातले, चेहऱ्यावरती भरमसाठ मेकअप केला तरी सिद्धार्थसमोर तो फक्त शून्य परिणाम होणार होता. तेच इकडे सिद्धार्थ थोडा आराम करतो आणि संध्याकाळी त्याचे आवरून तोसुद्धा अंतराच्या घरी निघून जातो. अंतराचे घर म्हणजे ते सिद्धार्थचेच घर होते. ज्यावेळी अंतराला तिच्या बाबांनी घरामध्ये राहायला जागा दिलेली नव्हती, त्यावेळी सिद्धार्थने त्याचं एक घर अंतराला तिथे दिलेलं होतं. सिद्धार्थ बेल वाजवतो आणि नोकर येऊन दरवाजा उघडतो आणि लगेचच तिथून निघून जातो. सिद्धार्थ आतमध्ये येतो. त्याला आतमध्ये अंतरा कुठेही दिसत नव्हती. कदाचित ती रूममध्ये असेल म्हणून तो खाली हॉलमध्येच बसतो. अंतराला माहिती होते की सिद्धार्थ नक्कीच खाली आलेला आहे. तिला वाटले होते सिद्धार्थ मनाने तिला भेटण्यासाठी तिच्या रूममध्ये येईल. पण सिद्धार्थ मात्र रूममध्ये आलेलाच नव्हता. तो अजूनही हॉलमध्येच बसलेला होता. म्हणून मुद्दाम त्याला कॉल करून ती रूममधून बोलावून घेते. हॅलो सिद्धार्थ, अरे तू बाहेर हॉलमध्ये का बसलेला आहेस? रूममध्ये ये ना. अगं नाही नको अंतरा, मी ठीक आहे, तूच ये ना बाहेर. सिद्धार्थ प्लीज, बाहेर सगळे नोकर असतात, तिथे आपल्याला नीट भेटतासुद्धा येणार नाही. प्लीज रूममध्ये येशील का? सिद्धार्थला खरं तर रूममध्ये अजिबात जायचं नव्हतं. तिचे तोंडसुद्धा बघायची त्याची अजिबात इच्छा नव्हती. पण त्याला आपल्या प्लॅननुसार वागणंसुद्धा गरजेचं होतं. त्यामुळे तोसुद्धा नाईलाजाने तिच्या रूममध्ये निघून जातो. सिद्धार्थ तिच्या रूममध्ये जातो तर रूममध्ये सगळीकडे अंधार होता. फक्त रूममध्ये कॅन्डल्स लावलेल्या होत्या. सिद्धार्थ आतमध्ये जातो. त्याला खरं तर हे सगळं काही बघून खूप राग आलेला होता. अंतराने हे मुद्दामच रोमॅन्टिक माहोल बनवलेला आहे हे सिद्धार्थला लगेचच समजलेले होते. सिद्धार्थ आतमध्ये जातो तर त्याच्यासमोर अंतरा येते. अंतराने व्हाईट कलरचा गुडघ्यापर्यंतचा शॉर्ट ड्रेस घातलेला होता. अंतरा एकदम हॉट दिसत होती. पण त्याचा मात्र आपल्या सिद्धार्थवरती काहीही फरक पडणार नव्हता. अंतराने चेहऱ्यावरती खूप सारा मेकअप केलेला होता. एकदम मॉडर्न कपडे घातलेले होते. सिद्धार्थ तिच्याकडे बघतसुद्धा नव्हता. पण अंतरा मात्र हसत सिद्धार्थाच्या जवळ येते आणि सिद्धार्थला मिठी मारते. किती दिवसातून आपण भेटतोय. आय रिअली मिस यू. खूप मी तुझी आठवण काढली. मला खूप तुझी आठवण येत होती. अंतरा मिठी मारून बोलते. सॉरी बेबी, मी कामामध्ये खूप बिझी होतो ना, त्यामुळे मला तुला भेटतासुद्धा आले नाही. सिद्धार्थ एवढे काय तुझे काम होते रे, त्यामुळे तू मला वेळ देऊ शकला नाहीस? कधी स्वतःहून तू मला कॉलसुद्धा करत नव्हतास? अगं एका प्रोजेक्ट संबंधित मला खूप अर्जंट काम होते. ते मला काही दिवसातच कंप्लीट करायचे होते आणि त्या फाईल्ससुद्धा सुरक्षित ठेवायच्या होत्या. जर मी घरातून इकडे तिकडे जरी झालो असतो आणि कोणी फाईल्स बघितल्या असत्या तर उगीचच खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. सिद्धार्थचे बोलणे ऐकून तर थोडा विचार करते आणि बोलते. फाईल्स? कसल्या फाईल्स? नाही गं काही नाही, जाऊ दे ना, त्या विषयावर आत्ता आपण नको बोलायला. आपण एकतर एवढ्या दिवसातून भेटलेलो आहोत, मग त्या गोष्टीवरती बोलून वेळ कशाला घालवायचा ना. सिद्धार्थचे बोलणे ऐकून अंतरा हसते आणि बोलते. या राईट. अंतरा हसतच सिद्धार्थच्या जास्तच जवळ येत होती. ते सिद्धार्थच्या ओठांवरती ओठ टेकवणार तोपर्यंत सिद्धार्थ पटकन अंतराला स्वतःपासून बाजूला ढकलतो. सिद्धार्थच्या चेहऱ्यावरती राग स्पष्टपणे दिसत होता. ते सिद्धार्थने अंतराला बाजूला ढकललेलं बघून अंतराला सुद्धा राग आलेला होता. ती रागेट नजरेने सिद्धार्थकडे बघते आणि बोलते. सिद्धार्थ काय झालं? अंतरा अगं मला खूप गरम होतोय, मला कसं तरी होतंय.
प्लीज आपण थोडा वेळ बसूया का? हां हो चालेल, बस ना. सिद्धार्थ बेडवरती बसतो. त्याला कसलाही त्रास होत नव्हता, पण त्याला अंतरापासून लांब राहायचं होतं. सिद्धार्थ, काय होते तुला? बरं नाही का वाटत? अंतरा, खरं तर मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, पण ते कसं बोलू मला समजत नाही गं. काय झालेलं आहे सिद्धार्थ? बोल ना. अंतरा. सिद्धार्थ अंतराचा हात हातामध्ये घेऊन बोलतो. माझं तुझ्यावरती खूप मनापासून प्रेम आहे गं, पण आपल्या दोघांमध्ये ती अवनी आली. माझं तिच्यावर खरंच कधीच प्रेम नव्हते, पण नाईलाजाने मला तिच्याशी संसार करावा लागला. पण तू परत माझ्या आयुष्यामध्ये आलीस आणि मला माझा आनंद परत मिळाला. तुझ्यावर मी जेवढं प्रेम करतो ना, तेवढं प्रेम अंतरा मी कोणावरतीच करत नाही गं, आणि कधी मी कोणावर तितकं प्रेम करणारसुद्धा नाही. तू जेव्हा माझ्या आयुष्यातून निघून गेलीस ना, तेव्हा भर लग्न मंडपातून निघून गेलीस, तेव्हा मला खूप त्रास झालेला होता का अंतरा. पण जेव्हा तू परत आलीस, तेव्हा माझ्या एवढं आनंदी कोणीही नसेल. सिद्धार्थचे हे सगळे काही बोलणे ऐकून अंतराला खूप आनंद होत होता, कारण सिद्धार्थ तिच्यावरती प्रेम करतो, अजूनही प्रेम करतो, हे ऐकून ती खूप खुश झालेली होती. ते सिद्धार्थ पुढे बोलतो. अंतरा, मला असं वाटतं की आपण लग्न करावं, दोघांचाही सुखाचा संसार सुरू करावा. हो सिद्धार्थ, का नाही? अरे मी लग्नाला कधीपासून तयारच आहे. तू सांग, आपण कधी लग्न करूया? अंतरा आनंदाने बोलते. अंतरा, तू बोलशील तर मी आत्ताच तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. पण काय सिद्धार्थ, बोल ना. अंतरा, माझ्या आयुष्यातली एक महत्त्वाची गोष्ट तुला सांगायची आहे. हां सिद्धार्थ, सांग ना. अंतरा, मी तुला जे काही सांगेन ते ऐकून तू माझी साथ सोडणार नाहीस ना? सिद्धार्थ, असं काय बोलत आहेस तू? काय असेल ती गोष्ट? अंतरा मनातच विचार करू लागते. अंतरा, बोल ना, तू माझी साथ तर सोडणार नाहीस ना? तू आधी सांग तर. बरं ऐक अंतरा, मला कॅन्सर आहे. काय? सिद्धार्थचे बोलणे ऐकून अंतरा पटकन सिद्धार्थचा हात सोडते आणि बेडवरती बसलेली होती ती पटकन सिद्धार्थचे हात सोडून उभा राहते. सिद्धार्थ, हे तू काय बोलत आहेस? हो अंतरा, मी तुला सगळं काही खरं सांगत आहे. मी आता तुला भेटत नव्हतो, कारण मी घरामध्ये ॲडमिट होतो. घरामध्येच खरं तर माझ्यावरती उपचार सुरू होते. तुला ही गोष्ट समजली तर तू कशी रिॲक्ट होशील माहिती नाही, म्हणून मी तुझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवली. पण तुझं माझ्यावरचं प्रेम बघून तू माझी कधीच साथ सोडणार नाहीस हे मला माहिती आहे. त्यामुळे मी विचार केला की जे काही सत्य आहे ते तुला सांगून टाकावं, कारण आपल्याला लग्न करायचं आहे. मग या गोष्टी लपवून काही उपयोग नाही ना. सिद्धार्थ, हे कसं शक्य आहे? तू खोटं बोलत आहेस ना? माझी मस्करी करत आहेस ना? नाही अंतरा, मी का खोटे बोलू? अंतरा, हे बघ रिपोर्ट्स, हे बघून तरी तू माझ्यावरती विश्वास ठेवशील? अंतरा रिपोर्ट बघते आणि तिला धक्काच बसतो. सिद्धार्थ, अंतरा आश्चर्याने बोलते. अंतरा, पटले ना आता? मी नाही गं खोटे बोलत. अरे सिद्धार्थ, तू ट्रीटमेंट सुरू केली आहेस ना यावरती? मग डॉक्टर काय बोलले? अंतरा, मी सगळीकडची ट्रीटमेंट सुरू केलेली आहे, पण त्याचा जास्त काही फरक पडेल असं नाही गं वाटत. डॉक्टर बोलले की आता फक्त माझ्याजवळ काहीच दिवस उरलेले आहेत आणि आता मला या दिवसांमध्ये अंतरा तुझ्याशी लग्न करायचं आहे. सिद्धार्थचे बोलणे ऐकून अंतरा थोड्या रागाने आणि आश्चर्याने सिद्धार्थकडे बघते. काय? लग्न? सिद्धार्थ, हे कसं काय शक्य आहे? तू तर लगेचच मरणार. अंतरा बोलता थांबते. तेच अंतरा काय बोलणार होती हे सिद्धार्थाला समजलेले होते, पण इकडे मात्र सिद्धार्थचे बोलणे ऐकून अंतराला काहीही समजत नव्हते. सिद्धार्थचे हे बोलणे ऐकून, ते रिपोर्ट्स ऐकून, हे सगळं काही बघून अंतरा डोक्याला हात लावून बेडवरती बसते आणि ती स्वतःच्या मनाशीच विचार करू लागते. शिट यार, काय घडत आहे हे नक्की? आता हा कॅन्सरमध्येच कुठून आला? आता मी सिद्धार्थशी लग्न कसं करू आणि प्रॉपर्टी कशी मिळवू? अंतरा मनामध्ये विचार करत होती. ते सिद्धार्थ अंतराच्या जवळ येतो आणि तिचा हात हातामध्ये घेत बोलतो. अंतरा, मला माहिती आहे, माझ्याशिवाय तू परत कशी जगणार याचाच विचार तू करत आहेस ना? सिद्धार्थचे बोलणे ऐकून अंतरा भानावरती येते आणि बोलते. हां हो.
अंतरा काळजी नको करू, आपण लग्न करूया. मी जेवढे दिवस जगेन तेवढे दिवस तुझ्यासोबत असेल. आपण एन्जॉय करूया. मग आपल्याला आपलं बाळसुद्धा होईल. एकदा बाळ झाले ना, तुला मग माझी आठवणसुद्धा येणार नाही. तू आपल्या मुलांमध्ये रमशील. सिद्धार्थचे बोलणे ऐकून अंतरा परत मनात विचार करते. छी, किती टिपिकल लाईफ जगायची आहे मी. अंतरा, आपल्याला आता आपल्या लग्नाची लवकरच घाई करायला पाहिजे. माझ्या घरचे काय लग्नाला तयार होणार नाहीत, पण मी नाही आता माझ्या घरच्यांचा अजिबात विचार करत. त्यांना अवनी म्हणून सून हवी आहे, पण मला माझी बायको अंतरा फक्त तूच हवी आहेस. सिद्धार्थचे बोलणे ऐकून अंतरा पटकन बोलते. सिद्धार्थ, तुझ्या घरच्यांना मी नको आहे तर तू अवनीशी संसार कर ना. पण आपण एकत्र राहू शकतो. उगीच तू घरच्यांना दुखवू नकोस रे. नाही अगं अंतरा, एकदा घरच्यांचे ऐकून मी तिच्याशी लग्न केलं आणि मी तुला दुखावलं ना. पण नाही अंतरा, आता नाही. आता मी तुला अजिबात दुखावणार नाही बघ. आय प्रॉमिस. अंतरा, जोपर्यंत मी जिवंत आहे ना, तोपर्यंत मी तुला सुखात ठेवणार आहे. सिद्धार्थचे बोलणे ऐकून अंतराला काहीच समजत नव्हतं. ती पटकन बोलते. सिद्धार्थ, याबद्दल आपण परत बोलूया का? बरं, चालेल. सिद्धार्थ बोलतो आणि मुद्दामच हळूहळू अंतराच्या जवळ येऊ लागतो आणि तो तिच्या ओठांजवळ येऊ लागतो. अंतरा पटकन सिद्धार्थपासून लांब होते आणि बोलते. ते सिद्धार्थ, मला एक काम आठवलं. मी लगेच येते. तोपर्यंत तू आराम कर. ओके बेबी, लवकर ये. मी वाट बघेन. तेच अंतरा जबरदस्ती हसत दुसऱ्या रूममध्ये निघून जाते आणि इकडे मात्र आपला सिद्धार्थ मोठमोठ्याने हसू लागतो. आत्ता समजेल हा सिद्धार्थ देशमुख काय आहे ते. आता तू स्वतः तुझं खरं रूप सगळ्यांसमोर आणशील. सिद्धार्थ हसत बोलतो. तेच इकडे अंतरा बराच वेळ सिद्धार्थ रूममध्ये बसून होता. कधी अंतरा परत रूममध्ये याचीच तो वाट बघत होता. पण अंतरा मात्र बराच वेळ झाले रूममध्ये येतच नव्हती. इकडे अंतरा दुसऱ्या रूममध्ये जाऊन डोक्याला हात लावून बेडवरती बसलेली होती. तिला या सगळ्या गोष्टींचा खूपच राग येत होता. रागाने तिने रूममधल्या सगळ्या काही गोष्टी आजूबाजूला फेकलेल्या होत्या. ती बेडवरती डोक्याला हात लावून रागातच स्वतःच्या मनाशीच बोलते. माझ्या बाबतीत हे सगळं काही काय होत आहे मला खरंच समजत नाही. प्रत्येक गोष्ट मी प्रत्येक वेळी मिळवण्याचा प्रयत्न करत असते, पण काही ना काहीतरी मध्ये चुकीचं घडतं, काही ना काही प्रॉब्लेम क्रिएट होतात आणि माझ्या हातून ती गोष्ट निघून जाते. मॉडेलिंग बनायचे स्वप्न मी पूर्ण केले होते. त्या मिस्टर भोसलेला हाताशी पकडून मी टॉप लेवलला पोहोचले आणि आता फक्त सिद्धार्थशी लग्न करणे आणि त्याची प्रॉपर्टीसुद्धा स्वतः मिळवणे हीच एक माझी गोष्ट राहिलेली होती. सिद्धार्थशी माझे लग्न झाले की सगळी काही पावर माझ्या हातामध्ये येईल. पण इथे मात्र सगळं काही चुकीचंच घडत आहे. हा कॅन्सरमध्ये कुठून आला मला समजत नाही. पण सिद्धार्थ माझ्याशी खोटे तरी नाही ना बोलत? नाही यार, असं कसं तो खोटं बोलू शकतो? सिद्धार्थ किती सिरियस होता आणि त्याने त्याचे रिपोर्टसुद्धा मला दाखवलेले आहेत आणि त्याला माझ्याशीसुद्धा लग्न करायचं आहे. नाही, हे कसं शक्य आहे? एका कॅन्सर झालेल्या मुलाशी माझं लग्न? नो वे. कसं काय हे होऊ शकतो? तिच्यामुळे मी माझं आयुष्य अजिबात बरबाद करणार नाही. तो काय आज आहे आणि उद्या मरेल, पण त्याच्यामुळे मी माझं आयुष्य खराब करू का? नाही, अजिबात नाही. मला त्याच्याशी लग्न करायचं होतं, पण मला नव्हते माहिती त्याला असा हा कॅन्सर असेल. सिद्धार्थ, मला तुझ्याशी लग्न नाही करायचं. काहीही करून मला सिद्धार्थला काहीतरी कारण दिलं पाहिजे. काय करू? त्या अवनीला सिद्धार्थच्या गळ्यात बांधू का? अवनीचं आयुष्यसुद्धा बरबाद होऊन जाईलच आणि तिला बरबाद करणं हे सुद्धा माझं एक स्वप्न होतं. पण मग सिद्धार्थचं काय? तो या सगळ्या गोष्टींसाठी तयार होईल का? तो तर माझ्यावरती खूप प्रेम करतोय आणि माझ्याशीच लग्न करणार असा हट्ट करून बसलाय. किती सहजपणे तो बोलला, आपल्याला बाळ होईल, मी बाळांमध्ये रमून जाईन. हे टिपिकल आयुष्य मला अजिबात नाही जगायचं. मी एक मॉडेल आहे, टॉप मॉडेल. मी मॉडेल हे सुद्धा तो विसरला असेल, पण मला हे असलं बाळ वगैरे असला अजिबात विचार करायचा नाही. टिपिकल बायकोसारखं तर अजिबात मला वागायला जमणार नाही. एक तर ते मिस्टर भोसले सही करण्यासाठी माझ्यासारखं पाठीमागे लागलेले आहेत. तो एक डोक्याला ताप कमी होता का? आणि इकडे लगेचच सिद्धार्थचा कॅन्सर. सिद्धार्थपेक्षा त्याच्या प्रॉपर्टीवरतीच माझा जास्त डोळा आहे.
मग मी सिद्धार्थशी लग्न केलं आणि त्याला जवळ करून त्याची प्रॉपर्टी माझ्या नावावरती केली तर त्याने मला जास्त फायदा होईल. मग तो जरी भविष्यात मेला तरी मला काहीच फरक पडणार नाही, कारण त्याची प्रॉपर्टी माझ्या नावावरती असेल. पण हे सगळं काही एवढं सोपं नाही. सिद्धार्थ माझ्या प्रेमात ऑलरेडी आहेच, फक्त आणखीन थोडे मला प्रयत्न करायला हवेत. तसं म्हणायला गेलं तर जयसुद्धा सिद्धार्थ एवढाच खूप मोठा बिझनेसमॅन आहे आणि जयसुद्धा दिसायला खूपच हँडसम आहे. त्यालाच मी माझ्या जाळ्यामध्ये ओढलं तर वाव यार, ही आयडिया मस्त आहे. सिद्धार्थला कॅन्सर आहे तर जयला मी माझ्या जाळ्यात नक्कीच ओढवू शकते आणि मला कोण नाही म्हणेल असं होऊ शकत नाही. त्याचा तिच्या बहिणीवरती म्हणजेच अवनीवरती खूप जीव आहे. मी जर सिद्धार्थ आणि अवनी या दोघांना एकत्र केलं तर जयला मी किती चांगली आहे हे नक्कीच समजेल आणि हळूहळू मी जयला इम्प्रेस करेन. कसंही करून सिद्धार्थ मग माझा होणार नाही, कारण त्याला तर कॅन्सरच आहे आणि मला असं आजारी माणसाशी लग्न नाही करायचं. मला माझं आयुष्य अजिबात वाया घालवायचं नाही. सिद्धार्थचे हे आजारपण लपवून ठेवले तर, ते कोणालाच नाही सांगितले तर वाव यार अंतरा, ही ग्रेट आयडिया आहे. त्या अवनीला सिद्धार्थच्या गळ्यात बांधायचे आणि जयला माझ्या जाळ्यात ओढायचे. सिद्धार्थची पावर मिळाली काय किंवा जयची पावर मिळाली काय, दोन्ही माझ्यासाठी सारखंच आहे. दोघेही बिझनेसमॅन आहेत आणि दोघांचेही या सगळ्या इंडस्ट्रीजवरती राज्य चालतं. सिद्धार्थ कसा ना कसा मरणारच आहे, त्यामुळे जयला हाताशी धरले तर ते माझ्या भविष्यासाठी खूपच चांगले होईल. एकदा सिद्धार्थ मेला की मेला, नंतर अवनीला हाताशी पकडून सिद्धार्थच्या नावावरची प्रॉपर्टीसुद्धा मी नक्कीच स्वतःच्या नावावरती करू शकते. नाही, अवनी नाही, असं नाही होऊ शकत. जय आणि अवनीच्या नावावरची प्रॉपर्टी तर मिस्टर भोसले घेत आहेत ना, ते त्यासाठी माझ्या पाठीमागे लागलेले आहेत आणि मला तर त्या पेपर्सवरती अवनीची सही करायची आहे. मग ही सगळी प्रॉपर्टी मिस्टर भोसले यांची होणार. मग या सगळ्या गोष्टींमध्ये मग माझा काय फायदा? मीच फक्त प्रत्येक बाजूने अडकून जाणार आहे. मिस्टर भोसले त्यांचा फायदा करून घेतील, ते सगळे काही त्यांच्या नावावरती प्रॉपर्टी करतील आणि मला जयची प्रॉपर्टीसुद्धा मिळणार नाही आणि सिद्धार्थचीसुद्धा का नाही. अरे यार, काय करू आता? काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे. मिस्टर भोसले यांच्या पेपर्सवरती मी अवनीची सही करण्याऐवजी मी माझे दुसरेच पेपर्स बनवेन आणि त्यावरती अवनीची सही घेईन. मिस्टर भोसलेला मी त्यांच्या पेपर्सवरती सही करते, पण ते पेपर्स माझे असतील. अवनीने त्यावरती सही केली की जयची प्रॉपर्टी माझी होईल आणि नंतर कोणीच माझे काहीच वाकडे करू शकणार नाही. अगदी मिस्टर भोसलेसुद्धा माझं काहीही वाईट करू शकणार नाहीत. माझ्या नावावरती जयची प्रॉपर्टीसुद्धा होईल आणि सगळं माझ्या मनासारखं होईल. वाव, ग्रेट अंतरा, किती भारी डोकं चालतं ना तुझं. माझ्या आयुष्याचं वाईट नाही, उलट खरं तर चांगलं घडत आहे असं मी म्हणेन. देवाने ना मला खूप सारे संधी दिलेले आहेत. बरे झाले भोसले यांनी त्या पेपर्सवरती अवनीची सही घ्यायला मला सांगितले. आता मी सगळ्या पेपर्सवरती अवनीची सही घेईन, पण ते पेपर्स माझे असतील आणि त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवरती माझं नाव असेल आणि आपोआपच जयची प्रॉपर्टी माझ्यावरती होईल. वाव, अंतरा विचार करून जोरजोरात हसू लागते, कारण तिच्या डोक्यामध्ये एक जबरदस्त प्लॅन सुरू झालेला होता. पण तिला हे नव्हते माहिती होते की तीच या प्लॅनमध्ये आता हळूहळू अडकत जाणार आहे. अंतरा बऱ्याच वेळानंतर तिच्या परत रूममध्ये जाते. तेच इकडे सिद्धार्थ मोबाईलवरती काहीतरी करत बसलेला होता. अंतरा आलेल्याची चाहूल लागल्यामुळे सिद्धार्थ मुद्दामच बेडवरती आराम केल्याचं नाटक करू लागतो. तेच अंतरा सिद्धार्थच्या जवळ येते. सिद्धार्थ, तू आता ठीक आहेस ना? अंतरा आईने बघून सिद्धार्थ हळूहळू उठण्याचा प्रयत्न करू लागतो. हो, मी आता ठीक आहे. तू कुठे गेली होतीस? ते मी इथेच होते, पण तुला आता बरं वाटत आहे ना? वाटत आहे. अंतरा, काय विचार केलेला आहेस तू? आपण कधी लग्न करायचं आहे? मी आता खरंच तुझ्याशिवाय नाही ग राहू शकत. सिद्धार्थाचे बोलणे ऐकून अंतरा सिद्धार्थच्या जवळ बसते आणि सिद्धार्थचा हात हातामध्ये घेते. सिद्धार्थ, मी या सगळ्या गोष्टींवरती ना
खूप विचार केलेला आहे. काय विचार केलेला आहेस अंतरा तू? सिद्धार्थ, मी असा विचार केलेला आहे की कितीही केलं तरी घरच्यांच्या विरुद्ध लग्न करणं मला पटत नाही रे. एकदा घरचे आपल्याला सोडून गेले की गेले. सिद्धार्थ बघ ना, माझ्या एका चुकीमुळे मला माझ्या बाबांनी त्यांच्यापासून लांब केलं. आणि आता तू बघतच आहेस, माझ्या मनात असूनसुद्धा मी माझ्या बाबांच्या घरी नाही रे राहू शकत. बाबांनी तर मी त्यांच्यासाठी मेले असंच मला सांगितलेलं आहे. सिद्धार्थ बघ ना, माझ्या मनात त्यांच्याबद्दल कितीही प्रेम असलं, कितीही त्यांना भेटू वाटलं तरीही मी तिथे नाही रे जाऊ शकत. तसंच या गोष्टी तुझ्या बाबतीतही घडू नये असं मला वाटतं. कारण आपल्या घरचे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. कितीही केलं तर एकापणचा घरचे खूप गरजेचे आहेत रे. त्यांना सोडून चालत नाही. म्हणजे काय म्हणायचं आहे अंतरा तुला? हे बघ सिद्धार्थ, मी जे काही तुला आत्ता सांगेन ते तू सगळं काही पॉझिटिव्हली घे. उगीचच तू निगेटिव्ह विचार करू नकोस. मला नक्की काय बोलायचं आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न कर. घेशील ना समजून? हो, पण आधी तू बोल तरी. हे बघ सिद्धार्थ, तू मला तुझ्या कॅन्सरबद्दल सांगितलेस. खरं तर सिद्धार्थ, हे सगळं काही ऐकून मला खूप मोठा धक्का बसला. माझंसुद्धा सिद्धार्थ तुझ्यावरती खूप प्रेम आहे रे. मी सुद्धा तुझ्याशिवाय नाही राहू शकत. पण तू बोललास की घरच्यांच्या विरोधात जाऊन तू माझ्याशी लग्न करणार. पण घरच्यांना आता मी नाही आवडत. ते माझ्या विरोधात आहेत आणि असणारच ना. कारण शेवटी माझीच चूक आहे ना. मी भर लग्न मंडपातून तुला सोडून निघून गेले. मग परत तुझ्या घरचे माझ्यावरती विश्वास नाही ठेवणार आणि त्यांना आता त्यांची एक सून म्हणून अवनीच हवी आहे. आपले लग्न झाले तरी तुझ्या घरचे मला स्वीकारणार नाहीत रे. ही खरी रिॲलिटी आहे ना. अंतरा, तू या सगळ्या गोष्टींचा काय विचार करत आहेस? मी तुला बोलतो ना, घरच्यांनी जरी अंतरा तुला स्वीकारलं नाही तरी मला काहीच फरक पडत नाही गं. माझं जेवढं आयुष्य आहे तेवढं आयुष्य अंतरा मला फक्त तुझ्यासोबत जगायचं आहे. बाकी अंतरा मला काहीच नको आहे. अंतरा, मला आता फक्त तूच हवी आहेस. हो सिद्धार्थ. अरे पण मी काय बोलत आहे तरी तू ऐकून घेण्याचा प्रयत्न कर. आधी माझं ऐकून घे. हे बघ सिद्धार्थ, तू 4 दिवस आहेस असं तू बोलतोस. नंतर तुझं काय होईल सांगता येत नाही. पण या दिवसांमध्ये तू तुझ्या आईवडिलांसोबत सुद्धा राहणं गरजेचं आहे ना. कितीही केले तर ते तुझे घरचे आहेत ना. अंतरा, आय रिअली लव्ह यू. मला तुझ्याशिवाय कोणीच नको आहे गं. सिद्धार्थ, अरे तू का समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीस? समज सिद्धार्थ, आपले लग्न झालं आणि पुढे काही दिवसातच तू हे जग सोडून निघून गेलास तर मग सिद्धार्थ, मी एकटीने काय करायचे रे? तुझे घरचे तरी मला स्वीकारणार नाहीत. ते देतील का मला तुझ्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा? नाहीत ना देणार. अंतरा, प्रॉपर्टीचा हिस्सा असतं मी सगळे प्रॉपर्टी तुझ्या नावावरती करेन. झालं? खुश? सिद्धार्थचे बोलणे ऐकून अंतरा परत मनाशी विचार करते. काय? म्हणजे हा खरंच माझ्या नावावरती प्रॉपर्टी करणार आहे का? अरे वा, हे तर खरंच खूप छान झाले. मग मी लग्नाला हो बोलू का? नाही नको अंतरा. तू एवढी लग्नासाठी हो बोलायची घाई करू नकोस. सिद्धार्थला ती प्रॉपर्टी अवनीच्या नावावर करायला सांग आणि आपोआपच नंतर ती तुझ्या नावावरती होईल. प्रॉपर्टीसाठी तुला सिद्धार्थशी लग्न करावे लागेल. मग तुझं आयुष्य कायमचंच बरबाद होईल गं. तू एक विधवा मॉडेल म्हणून जगणार आहेस का? अजिबात नको. सिद्धार्थला कॅन्सर आहे. कॅन्सरमुळे तो कधीही मरू शकतो. तुझे लग्न झाले की परत तू मॉडेलिंग क्षेत्रात तुझं सर्वस्व कसं मग तू टिकवून ठेवणार आहेस? आणि त्यात मग सगळेजण मेलेल्या नवऱ्याची बायको म्हणून तुला ओळखतील. अंतरा या सगळ्या गोष्टींचा विचार करू लागते आणि ती पटकन बोलते. नाही सिद्धार्थ, मी काय बोलते ते ऐक ना. म्हणजे बघ, मी काय बोलते ते तुला पटतंय का? आपण असं करूया का, तुझ्या घरचे सुद्धा खुश होतील आणि आपल्या दोघांनाही एकत्र राहता येईल असं काहीतरी करूया ना. म्हणजे काय करायचं? अरे म्हणजे सिद्धार्थ, तू अवनीला स्वीकार. तिला परत तू तुझ्या घरी घेऊन जा. मग घरचे तुझ्यावरती खुश होतील आणि तू तुझी प्रॉपर्टी मग अवनीच्या नावावरती कर. तिच्या नावावरती का? तिच्या नावावर मी ती माझी प्रॉपर्टी का करू? यावर अंतरा पूर्णपणे तुझा हक्क आहे रे. सिद्धार्थ, माझ्यावर विश्वास आहे ना तुझा. तू फक्त तिच्या नावावरती ही प्रॉपर्टी कर.
नंतर सिद्धार्थ तू या जगातून निघून गेलास की मी ती प्रॉपर्टी माझ्या नावावरती नक्कीच एक दिवस करेन. आणि अवनी माझ्या शब्दाबाहेर नाही रे जात. मी सांगेल ते ती ऐकतच असते. त्यामुळे सिद्धार्थ तू अजिबात काळजी करू नकोस. फक्त मी सांगेल तेच तू कर. तुझ्या नावाची प्रॉपर्टी तू अवनीच्या नावावरती कर. अगं पण अंतरा, मला तुझ्यासोबत राहायचं आहे. हो सिद्धार्थ, तू फक्त अवनीला तुझ्या घरी घेऊन जा रे. मग घरचेसुद्धा तुझ्यावरती खुश होतील. त्यांची लाडकी सून तू परत आणलीस म्हणून ते तुझ्यावरती खूप खुश होणार. आणि सिद्धार्थ, तू एकदा तिकडे अवनीला घरी आणलेस की सगळेच खुश. आणि तू इकडे माझ्या घरीसुद्धा येऊन राहू शकतोस. आपण एकत्र राहू शकतो. कितीही केले तरी तुझं आयुष्य फक्त 4 दिवसांचंच राहिलेलं आहे असं तू बोलतोस. यामध्ये मग लग्न कशाला करायचे ना. लग्न करतास सुद्धा सिद्धार्थ आपण एकत्र राहू शकतो ना. बघ सिद्धार्थ, माझं पडतं आहे का. तू 4 दिवस इथे राहणार, नंतर तुला काहीतरी होणार, तू एक जग सोडून जाणार. उगीच घरच्यांचे मन दुखून तू हे जग सोडून जाणार. त्यापेक्षा घरच्यांना खुश ठेवून हे जग सोडून गेलास तर चांगलंच आहे ना. म्हणजे तू अवनीला तुझ्या घरी परत घेऊन जा. मग बघ तुझ्या घरचेसुद्धा खूप खुश आणि इकडे आपण दोघेच एकत्र राहूसुद्धा शकतो. मग आपणसुद्धा खुश. आपण दोघे इथे राहू शकतो. फक्त प्रॉपर्टी तू अवनीच्या नावावरती नक्कीच कर. ओके अंतरा, तू बोलतेस तसं मी तसं करायला तयार आहे. अंतरा, मला अवनीसोबत नाही गं राहायचं. मला फक्त तुझ्यासोबत राहायचं आहे. हो रे सिद्धार्थ, आपण दोघेही इथेच राहणार आहोत. डोंट वरी. तू फक्त मी सांगितलेलं आहे ते काम नक्कीच कर. ओके चालेल. आता मी इथेच राहतो. मी नाही घरी जात. इथे? अंतरा आश्चर्याने बोलते. हो अंतरा, तूच बोललीस ना आता इथून पुढे आपण एकत्र राहायचं आहे. हो सिद्धार्थ, मीच बोलले की आता इथून पुढे आपण एकत्र राहायचं आहे. अरे पण त्याआधी तू अवनीला तुझ्या घरी तरी घेऊन जा. तू अवनीला असं म्हण की आता आपल्या दोघांना एकत्र राहायचं आहे. तू अंतराचा विचार तुझ्या डोक्यातून काढलेला आहेस हे तू तिला आधी पटवून दे. त्यानंतर तू तिला घरी घेऊन जा. घरच्यांनासुद्धा पटवून दे की तू अवनीला परत स्वीकारलेला आहेस. आणि मग नंतर आपण सिद्धार्थ दोघे एकत्र राहूया ना. नक्की ना अंतरा. हो सिद्धार्थ, प्लीज ट्रस्ट मी. माझंसुद्धा तुझ्यावरती खूप म्हणजे खूप प्रेम आहे रे. अंतरा, मी आता हे जग काही दिवसांनी सोडून जाणार. माझ्या हातात काही फक्त दिवस आहेत. हे सगळे दिवस अंतरा मला फक्त तुझ्यासोबत घालवायचे आहेत. तू बोलत आहेस म्हणून मी अवनीला माझ्या घरी घेऊन जायला तयार आहे बघ. पण मी तिच्यासोबत राहणार नाही बरं का. पण अंतरा, मला असं वाटतं की तूच अवनीला माझ्या घरी पाठव ना. मी तिला जास्त काही बोलू शकणार नाही गं. तूच तिला जे काही असेल ते सांग ना. ओके चालेल, मी सांगेन. आता तू पटकन घरी जा. उशीर होत आहे ना. ड्रायव्हरसोबत आणलेला आहेस ना सिद्धार्थ तू एकटा जाऊ नकोस. आधीच तू आजारी आहेस. हो बेबी, ड्रायव्हर आहे सोबत. डोंट वरी. सिद्धार्थ बोलतो आणि तिथून निघून जातो. तेच इकडे सिद्धार्थला गेलेलं बघून अंतरा हसतच बोलते. सिद्धार्थ, हा तुझा कॅन्सर कदाचित मला जास्तच उपयोगाला येत आहे. कुठेतरी माझाच या सगळ्या काही गोष्टींमध्ये फायदा होत आहे. आता जय आणि सिद्धाची प्रॉपर्टीसुद्धा माझीच होईल. जस्ट वेट अँड वॉच. त्याच्याकडे सिद्धासुद्धा बाहेर येतो आणि हसतच बोलतो. मूर्ख अंतरा, खूपच मूर्ख. कॅन्सर झालेला व्यक्ती एवढा हसत खेळत इकडे तिकडे फिरेल. इतकं 4 दिवस जगणारा माणूस हसत खेळत फिरेल असं तिला वाटतं का. हिची बुद्धी नक्की कुठे जाते काय माहिती. स्वतःला खूपच शहाणी स्मार्ट समजते. पण अजिबात हिला काडी मात्र अक्कल नाही. तिला वाटतं तिने या सिद्धार्थ देशमुखला उल्लू बनवलं. पण हा सिद्धार्थ एवढ्यात उल्लू बनणारा नाही. अंतरा, तुझ्या डोक्यामध्ये काय सुरू आहे हे हळूहळू मला समजत आहे. स्वार्थी, एक नंबरची स्वार्थी मुलगी आहेस तू. प्रत्येक गोष्टीमध्ये तू स्वतःचा स्वार्थ बघितलेला आहेस. तुझ्या बोलण्यावरून समजते तू किती स्वार्थी आहेस. मला कॅन्सर झालेला आहे असं बोललो असूनसुद्धा मी कधी मरणार आहे, माझी प्रॉपर्टी कधी तुझ्या नावावर होणार याचाच तू विचार करत आहेस ना. अंतरा, तुझ्या एवढी स्वार्थी मुलगीना मी खरंच कुठे बघितली नाही. नशीब माझे तुझ्यासोबत लग्न नाही झालं. तू भर लग्न मंडपातून पळून गेलीस. त्यामुळे माझे लग्न माझ्या अवनीसोबत झाले आणि मला खरं तर माझी खरी लाईफ पार्टनर मिळाली. सिद्धार्थ मनातच विचार करू लागतो आणि देवाचे आभार मानू लागतो. तो तिथून निघून जातो.
तिकडे अंतरा तिच्या स्वप्नांमध्ये हरवलेली होती. तिला वाटत होते ती जे काही करेल ते सगळं काही नीटच होईल आणि आपोआपच जय आणि सिद्धाची प्रॉपर्टी तिच्या नावावरती होईल. पण पुढे काय होणार हे तिला अजिबात माहिती नव्हतं. ते तिकडे सिद्धार्थ गाडीमध्ये बसतो आणि त्याची गाडी स्टार्ट करतो आणि तो तिथून निघून जातो. इकडे अवनी तिचे रात्रीचे जेवण वगैरे करून तिच्या रूममध्ये बसलेली होती. आता मात्र अवनीला करमत नव्हतं, कारण याआधी 4 ते 5 दिवस अवनी सिद्धार्थच्या सोबत होती. त्यामुळे तिला त्या सगळ्या गोष्टींची सवय झालेली होती आणि आज तिला ही रात्र एकटी एकटी वाटत होती. तिला सिद्धार्थची आठवण येत होती. सारखे ती तिचा मोबाईल चेक करत होती, पण सिद्धार्थने एकही मेसेज किंवा कॉल केलेला नव्हता. ती तशीच बेडवरती आडवी पडते आणि दोघांचेही मनालीचे फोटोज बघू लागते. दोघांचेही फोटोज खूप छान आणि क्यूट आलेले होते. ती ते फोटो बघण्यामध्ये हरवून गेलेली होती. तोपर्यंत अवनीला कसला तरी आवाज ऐकू येतो आणि अवनी पटकन घाबरते. तिने रूममधल्या सगळ्या काही लाईट्स बंद केलेल्या होत्या. फक्त एक डिम लाईट सुरू होती. कोण आहे? अवनी आवाजाच्या दिशेने बघते, पण तिला कोणीही दिसत नाही. ती तशीच घाबरत पटकन बाल्कनीच्या जवळ जाते. तिला कोणाची तरी सावली दिसलेली होती आणि आता मात्र ती सावली बघून अवनी खूपच जास्त घाबरलेली होती. कोण आहे? प्लीज बाहेर या, मी ओरडेन, मी पोलिसांना बोलवेन. तेच इकडे ती व्यक्ती हळूच बाहेर येते. तशी अवनी तिच्या हातात असलेला एक मोठा फ्लॉवर पॉट त्या व्यक्तीच्या डोक्यावर मारणारच होती. तेवढ्यात ती व्यक्ती पटकन अवनीचा हात पकडते आणि तिच्या तोंडावरती पोट ठेवून बोलते, श्श, मी आहे. ते समोर सिद्धार्थला बघून अवनी आश्चर्यचकित झालेली होती. ती त्याच्याकडे डोळे मोठे करून बघत होती. तुम्ही? हो, मीच, सिद्धार्थ हसत बोलतो. तेच इकडे अवनी शांत होते आणि तिच्या हातातील तो फ्लॉवर पॉट खाली ठेवते आणि सिद्धार्थकडे बघून बोलते, तुम्ही इथे एवढ्या रात्री कसे काय? अवनी, यार मला तुझी आठवण आली म्हणून मी आलो. तुला तर माझी आठवण नाही होत, पण मला तुझी खूप आठवण होते. सिद्धार्थ अवनीला मिठी मारत बोलतो. तेच अवनी आश्चर्याने बोलते, अहो पण आता का? मी यायची नाही का तुला भेटायला? नाही, तसं नाही, येऊ शकता, पण एवढ्या रात्री 10 वाजून गेलेले आहेत. उगीच कोणी बघितले तर प्रॉब्लेम होईल. प्लीज तुम्ही इथून निघून जावा. अवनी, अजिबात काहीही प्रॉब्लेम होणार नाही. मी इथे येताना कोणीही मला बघितलेलं नाही आणि बघितले तर बघितले. मला तुला भेटायचे होते म्हणून मी इथे आलो. सिद्धार्थ अवनीचा हात पकडून तिला आत रूममध्ये घेऊन जातो आणि तिला बेडवरती बसवतो. तेच अवनी घाबरून बोलते, अहो प्लीज तुम्ही इथून निघून जावा. दादाला समजले तर? मग काय, तो काहीही बोलणार नाही आणि मी सकाळ झाली की कोणीही उठायच्या आत इथून लवकर निघून जाईन. डोंट वरी. काय? सकाळी? म्हणजे तुम्ही काय रात्रभर इथेच थांबणार आहात का? हो, ऑफकोर्स. माझ्या बायकोसोबत नको का मग थांबायला? अहो, हे काय बोलताय तुम्ही? का अवनी, काय झाले? मी काही चुकीचे बोललो का? अवनी, तुला माहिती आहे, आता परत मला ही गोष्ट सांगायला लावू नकोस. आपले लग्न झालेले आहे ना, आणि अजूनही तू ऑफिशियली माझी बायको आहेस आणि मी तुझ्यासोबत नक्कीच मग राहू शकतो. नवरा बायको एकत्र राहू शकतात, यात काही चुकीचं नाही. अहो पण अंतरा. अवनी, मी तुला किती वेळा सांगितले आहे, आपल्या दोघांमध्ये तिसऱ्या व्यक्तीचा विषय काढायचा नाही, समजलं? चल बरं, आता पटकन झोप. मला सुद्धा अवनी खूप झोप आलेली आहे यार. ओके, मग तुम्ही बेडवरती झोपा, मी इथे सोफ्यावरती झोपते. ओय, हॅलो मॅडम. आत्तापर्यंत आपण मनालीमध्ये एकत्र एका बेडवरती झोपलेलो होतो. आपल्यामध्ये काय झालेलं आहे माहिती आहे ना तुला? आणि आता तू ते सगळं काही विसरलीस की काय? आणि आता मी फक्त एकटाच बेडवरती झोपू का? इथे मी एकटाच बेडवरती झोपायला नाही आलो बरं का. मला तुझ्या मिठीत झोपायचं आहे, समजलं? चल आता पटकन झोपूया. अहो पण अवनी, मी काय बोललो समजलं नाही का? आता मला काहीही तू कारणं अजिबात देऊ नकोस. सिद्धार्थ बोलतच अवनीला उचलतो आणि तिला बेडवरती नीट झोपवतो. आणि तो पटकन सगळ्या काही लाईट्स बंद करतो आणि तो सुद्धा पटकन तिच्या बाजूला आडवा पडतो. तो तिला मिठी मारून तिच्याकडे बघतो आणि तिच्या केसांमध्ये हात घालून
तिला छान कुरवाळू लागतो, तिच्या कपाळावरती किस करतो आणि तिला मिठीत घेऊन झोपतो. इकडे अवनीलासुद्धा लगेचच झोप येते. दोघांनाही या क्षणाची खरं तर आतुरता होती. मनामध्ये अवनीच्या होतं, पण तरीही अंतराला काय वाटेल म्हणून ती नाही नाही म्हणायची. पण एकदा सिद्धार्थ जवळ आला की तीसुद्धा सगळ्या काही गोष्टी विसरायची आणि सिद्धार्थामध्ये हरवून जायची. खरं तर या पॉईंटला मला तुम्हाला सगळ्या वाचकांना हे सांगायचं आहे की आपल्या आयुष्यात ना बऱ्याच व्यक्ती येत असतात, जात असतात आणि आपल्या आयुष्यात सगळेजणच बोलत असतात, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, जीव आहे, मनापासून मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो. पण खरंच तुम्हीसुद्धा जरा विचार करा, असं असतं का? आपल्या आयुष्यात, आपल्या आनंदात सगळेजण सहभागी होत असतात, आपल्या आनंदामध्ये सगळेजण सामील होत असतात. पण खरे प्रेम करणारी व्यक्ती आपल्या आनंदासोबत आपल्या दुःखातसुद्धा सामील होत असते. जर अंतराचे खरंच प्रेम असते ना, तर तीसुद्धा सिद्धार्थच्या दुःखात सामील झाली असते. आपल्या सिद्धार्थला कॅन्सर नाही हे माहिती आहे. त्याने एक नाटक केलं हे सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण अंतरासाठी सिद्धार्थला कॅन्सर आहे. मग अंतराने त्याला साथ देणं, त्याची काळजी घेणं, त्याच्याशी प्रेमाने बोलणं हे सगळं काही अपेक्षित होतं ना. पण तिने या कोणत्याही गोष्टी केल्या नाहीत. तिला फक्त सिद्धार्थाची प्रॉपर्टी हवी होती आणि तिला स्वतःची काळजी होती. सिद्धार्थशी लग्न झाले आणि परत त्याला काही झाले, तो हे जग सोडून जाणार, मग ती अशी कशी विधवा म्हणून राहील? तिच्या मनामध्ये हे सगळे काही प्रश्न येत होते. आता तुम्ही बोलाल की एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला माहिती असूनसुद्धा आपण असं कसं लग्न करू शकतो? म्हणजे एखादी व्यक्ती आजारी आहे तरीसुद्धा कसं लग्न करणार? लग्न करायचं राहू दे, पण त्याला साथ देणं हे सुद्धा गरजेचं आहे ना. माणसाचं आजारपण असो किंवा माणसाची वाईट परिस्थिती असो, या परिस्थितीमध्ये माणसाला योग्य ती साथ खरं तर हवी असते आणि ती साथ, योग्य साथ आपला खरा साथीदार देत असतो. ज्याला फक्त आपल्याबद्दलचं एक अट्रॅक्शन असतं, आपल्या वाईट परिस्थितीमध्ये साथ देणं जमत नाही. मग या प्रेमाचे करायचे तरी काय हो? खरं तर ना, अंतरासारखे लोक या जगामध्ये खूप सारे असतात, जे फक्त प्रेम आहे असं बोलत असतात, पण वेळ पडली तर अजिबात साथ द्यायला येत नसतात. कायम ते स्वतःचा विचार करत असतात. आपल्याला कोण खरी साथ देणारी व्यक्ती आहे आणि कोण फक्त आपला वापर करून घेत आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे गाईज, या कथेच्या शेवटी थोडंसं मी तुम्हाला एक ज्ञान देण्याचा प्रयत्न केला असं समजलं तरीही चालेल. त्यामुळे आपला हा एक स्पेशल पार्ट कसा वाटला सांगा. आपल्या सिद्धार्थचा हा मस्तपैकी प्लॅन कसा वाटला सांगा. तुम्हाला तर माहिती आहे अंतरा सिद्धार्थच्या प्लॅनमध्ये नक्कीच अडकत चाललेली आहे आणि आता लवकरच आपले सिद्धार्थ आणि अवनीसुद्धा एकत्र येणार आहेत आणि अंतराची वाट लागणार आहे. खरं तर कथेमधला हा ट्विस्ट पुढे काय होणार आहे सांगू वाटत नाही. तुम्हाला त्याचवेळी ट्विस्ट भेटेल असं वाटतं, पण तुम्ही खूप कमेंट्स करत असताना सिद्धार्थ आणि अवनीला एकत्र आणा, अंतराला बाहेर काढा, हे सगळं काही हळूहळू घडत असतं हो. उगीचच मी ते टी व्हीसारख्या सिरियलसारखं सगळ्या काही गोष्टी वाढवत नाही. योग्य त्या गोष्टी योग्य तिथेच मी सगळं काही अरेंज करत असते. फक्त तुम्हाला थोडा वेट करावा लागतो. बाकी आजचा पार्ट नक्की कसा वाटला भरभरून कमेंट्स करून सांगायचे आहेत बरं का. आणि आजचा पार्टसुद्धा खूप मोठासुद्धा आहे आणि आणखीन एक पार्ट आज रात्री पोस्ट करण्याचा मी प्रयत्न नक्कीच करणार आहे. त्यामुळे हा पार्ट आधी कसा वाटला सांगा. बघूया, आजचा पार्ट जमला तर मी नक्कीच 100% देऊन पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन. बाय, टेक केअर.